नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो बेरीज या प्रकरणावरती आपण पाहणार आहोत. तर एका संख्येत दुसरी संख्या मिळवणे म्हणजेच काय होईल, तर बेरीज होते. बेरीज करताना अंकांची योग्यरित्या मांडणी करणे काय आहे, आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण पाहणार आहोत स्वाध्याय, जसं की 8+5. तुम्हाला येते का रे विद्यार्थी मित्रांनो? त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की एखाद्या रफ कागद किंवा एका कच्च्या कागदाची आपल्याला इथं गरज भासणार आहे. तर आपण काय करूयात, एखाद्या कच्च्या कागदाचा आपण काय करूयात इथं वापर करूयात. तर पहा, कच्च्या कागदाचा वापर करण्या अगोदर तुमच्यापाशी एक कच्चा कागद असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. मी तुम्हाला ट्रिक सुद्धा आपल्याला सांगणार आहे. तुम्हाला ती ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 8+5 हा आपल्याला काय सांगितलेला आहे त्यांनी, की 8+5 किती होतात रे? 8+5 किती होतात? 8+5 किती होतात? पहा, ट्रिक कशी आहे. 8 हे 8 काय करत आहे, तुमच्या मनामध्ये ठेवायचं आहे. आणि हे 5 आहे, बरोबर. या दोन्हीपैकी मोठं कोणतं आहे रे? तर 8. तर 8च्या पुढं कोणता नंबर असतो? 9. तर 8च्या पुढं 5 बोट आपल्याला काय करायचे आहेत, मोजायचे आहेत. जसं की 8, 9, 10, 11, 12 आणि 13 किती झाले? 5 काय झालं आपलं, बोट झाली हाताची. मग 8+5 13 अशा पद्धतीने हे करायचे आहेत गणित. आता तुम्ही करा बरं, 7+8 दोन्ही पैकी मोठं कोणतं आहे? 8. तर 8च्या पुढं 7 बोट मोजा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 किती येले? 15. 15+2 किती दशक विचारलं त्यांनी. दशक, एकक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बघा, 15+5 बरोबर 20 होतात. म्हणजेच 2 दशक. 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30, 4 दशक म्हणजे 40, असं 100 पर्यंत काय आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुढं 11+7 आत्ता सांगितल्या पद्धतीने करा. 11च्या पुढं 7 बोट. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 किती उत्तर आलं? 18. बघा, 17+12 आता इथं कसं करणार? 17+12 बघा, यातला मोठा नंबर कोणता आहे? 17. इथे लिहून घ्या, 17+12. 7+2 9. 1 आणि 1 2, 29. एका पेटीत 14 आंबे व दुसऱ्या पेटीत 16 आंबे. तर दोन्ही पेटीतील एकूण आंबे किती? बघा, आपल्याला एका कच्च्या कागदाची गरज लागणार आहे. ती 14+16. 14 14+16. 6+4 10. हातचा आला 1. 1 2 3 म्हणजेच किती होणार? 30. बघा, पर्यायामध्ये आहे का कुठं? हो आहे, 30. 40+50 बरोबर किती दशक होतात? किती होतात रे? 40+50. 4+5 9 म्हणजे 90, म्हणजेच 9 दशक होणार. हार करण्यासाठी सुमनने 22 फुले व मीनाने 14 फुले आणली. तर हारासाठी एकूण किती फुले आणली? बघा, 22 काय करायचं आहे आपल्याला? 22 अधिक 14, 4+2 6, 2+1 3 म्हणजे 36 फुलं आणली. एकूण किती फुलं आणली? 36.
उजव्या बाजूला दिलेले चित्र व अंक मोजून काय करायचे, योग्य आपल्याला पर्याय निवडायचे. बघा, 5 अधिक 4 9 होतात, बरोबर. पुढं 7 अधिक 5 किंवा 5 अधिक 7 किती होतात रे? बघा, 7च्या पुढं 5 बोट मोजा. 7च्या पुढं 5 बोट मोजा म्हणजे आपल्याला काय येईल उत्तर? तर 12 उत्तर काय येईल आपलं? उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.